शेषाध्वज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविध रंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहायला मिळाले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविध रंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून ही सजावट करण्यात आली। याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषाध्वज गणेश अवतार झाला होता। गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे 3 वाजता ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक पार पडला। त्यानंतर पहाटे 4 वाजता पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी सर्व सेवा अर्पण केली। तसेच मंदिरात गणेश याग सहस्त्रवर्तने गणेश याग पार पडला। श्री शेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश शेषाध्वज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी प्रकट झाले। याच अवतारात पुढे गजासूर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तीने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले। या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुराचा वध केल्यामुळे याच शेषाध्वज अवताराला श्री मूषकग असे पण नाव प्राप्त झाले आहे। आज खरोखरी सांगायचं म्हणजे माझा भाग्याचा दिवस आहे आज, कारण बाप्पाच्या समोर गाणं म्हणजे भाग्य लागतो आणि तेही श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या समोर गाणं म्हणजे अतिशय भाग्य। मंडळानं ज्यावेळी ट्रस्टनी मला बोलवलं आणि मला सेवेची संधी दिली, मला अतिशय आज प्रसन्न वाटलं। आज मला वाटतं ते कुठेतरी मी स्वर्गात गातोय की काय असं वाटत होतं मला, कारण हा दरबार बघून असं योग मिळणं फार कठीण असतं, पुण्याई लागते त्याला। पण असं मला वाटतं की माझी पुण्याई आहे आणि आज माझा भाग्याचा दिवस, आजपासून दिवस माझे बदलतील असंही वाटतं मला, कारण इथे मी सेवा सादर केली, इथे येऊन खूप आनंद वाटला। आणि श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टला मी अनंत धन्यवाद देतो, मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असंच सेवा सगळ्या कलाकारांची इथे होऊ दे अशी बाप्पाच्या चरणी माझी इच्छा। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज शेषात्मज गणेश जन्म हा सोहळा साजरा केला जातो आहे। गणपती बाप्पांचा ज्येष्ठ महिन्यातल्या या शुक्ल चतुर्थीचा, विनायक चतुर्थीचा हा अवतार हा पाताळातला अवतार समजला जातो आणि याची कथा अशी आहे, मुद्गल पुराणामध्ये जी वर्णन केलेली आहे, ब्रह्मदेवाच्या मनातून मायाकर नावाचा राक्षस निर्माण झाला आणि ब्रह्मदेवांनी त्याला नानाविध वर दिले आणि त्या वरांनी उन्मत्त होऊन त्यांनी पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गावर विजय मिळवला आणि त्यामुळे जे पाताळाचे जे प्रमुख आहेत भगवान श्री शेष यांनी गणरायांचं स्मरण केलं आणि गणपती बाप्पा त्या शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झाले, म्हणून शेषात्मज गणेश असं या अवताराचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं। ह्या दृष्टिकोनातून गणपती बाप्पांनी त्या मायाकराचा वध केला आणि सर्व देवतांचं, मानवाचं आणि शेषाचं पाताळातलं राज्य हे पुनर्स्थापित केलं, अशी ही या मागची पौराणिक कथा आहे। आणि हा गणेश जन्म दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो। या त्या दृष्टिकोनातून आत्ता स्वराभिषेकाचं आयोजन या ठिकाणी पहाटे झालं। गणेशयाग आहेत, अभिषेक पूजा आहेत आणि संध्याकाळी गणेश जागर देखील आहे। कृपया भक्तांनी बाप्पांच्या या मनोहारी दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश।